सकाळ माध्यम समूह आयोजित श्री गुरु पादुका दर्शन उत्सव त्याचं तिसरं वर्ष आहे आणि यानिमित्त महाराष्ट्रातल्या 21 संतांच्या पादुका इथे आलेल्या आहेत. सगळे भाविक त्याचं दर्शन घेत आहेत, पण खास पंजाबमधून सुद्धा संत श्री नामदेव महाराजांच्या पादुका इथे आलेल्या आहेत आणि ज्या आपल्यापर्यंत ज्यांनी पोहोचवल्या ते विश्वस्त मंडळ आता बरोबर आपल्या आहे. आपण त्यांच्याशी बोलूयात. सर जी नमस्कार और बहुत बहुत आपका स्वागत है. हमें आपसे जानना चाहें संत श्रोमणी भगत बाबा नामदेव जी, महाराष्ट्र में उनका जन्म हुआ. जन्म महाराष्ट्र में हुआ, लेकिन जो अंतिम समाधि स्थान है वो बाबा नामदेव नगर घुमान क्षेत्र पड़ता है पंजाब में, डिस्ट्रिक्ट गुरदासपुर में. वहाँ उन्होंने 18 साल बाबा जी ने भक्ति की वहाँ पे, और अंतिम समाधि बाबा नामदेव जी की समाधि वो घुमान पर है. वहाँ महाराष्ट्र से लोग हर साल वहाँ जाते हैं. तकरीबन 2015 में मराठी सम्मेलन हुआ था. वहाँ मराठी मतलब महाराष्ट्र से 5000 लोग वहाँ आए थे. और पंजाब में और उस वक्त सरकार श्री प्रकाश सिंह बादल जी की उन्होंने अपना राजपद्री समागम किया था. उस बार अपना बाबा जी की चरण पादुका हम 3 साल 3 बारी से यहाँ आ रहे हैं मुंबई में. हमें बहुत बढ़िया लगा. देखो इतना अच्छा प्रोग्राम किया संकाल वालों ने जो अपना बॉम्बे में, तो बहुत बढ़िया लगा. देखो कितनी संगत के रूप में आप दर्शन करने आते हैं. जितने भी यहाँ साधु संत है सभी की देखो चरण पादुका लगी हुई है. हम बहुत आभारी हैं सकाल वाले का, जिन्होंने हमारे निमंत्रण किया. हम जहाँ पहुँचे हैं आपका हम बहुत बहुत धन्यवाद करते हैं. संत श्री नामदेव महाराजांच्या पादुका थेट पंजाबमधून इथे आलेल्या आहेत. त्याचबरोबर 21 महान संतांच्या पादुकांचं दर्शन घेण्याचा हा सोहळा, ही संधी आपल्याला मिळते आहे. तर मी प्रत्येकाला हेच म्हणेन की 21 आणि 22 मार्च 2026 शनिवार रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे. सगळ्या कुटुंबासहित इथे या. सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत वरळीमधल्या NSCI डोममध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. सगळ्यांनी याचं दर्शन घ्यावं. हे तिसरं वर्ष आहे सकाळ माध्यम समूहातर्फे आयोजित श्री गुरु पादुका दर्शन उत्सवाचं. धन्यवाद.